नमस्कार. आज आपण पिझ्झाची रेसिपी बघणार आहोत. पिझ्झा म्हटलं की असं वाटतं की खूप काही करावं लागत असेल, पण नाही. अगदी सोप्या पद्धतीने हा पिझ्झा तयार करून होतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ. पिझ्झा बनवण्यासाठी मी इथं रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे, जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो. हा पिझ्झा आणल्यानंतर याला आपण ज्यामध्ये आपण पिझ्झा करणार आहोत त्या ताटलीमध्ये किंवा त्या स्टँडवर तो बेस ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला रेड चिली सॉस, मेयोनीज सोबतच पिझ्झा सॉस आणि थोडंसं टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे. अर्थातच मी 1 टेबलस्पून इथं सर्व हे सॉस घेतलेले आहेत. सर्व सॉस हे चांगले एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर संपूर्ण पिझ्झावर हे एकसारखेपणे पसरवून घ्यायचे आहेत. सर्व सॉस चांगले पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मॉझरेला चीज असेल तर तुम्ही ते घातलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे अशा प्रकारचा चीजचा क्यूब होता, त्यामुळे मी तो किसून घेतलेला आहे. आता आपण ओनियन कॅप्सिकम पिझ्झा बनवत आहोत. त्यासाठी मी इथं कॅप्सिकम आणि ओनियन हे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरून घेतलेले आहेत आणि सोबतच टोमॅटो सुद्धा घातलेला आहे. तुम्हाला अजून काही भाज्या याच्यात ॲड करायच्या असेल, पनीर घातलं तरी सुद्धा काही हरकत नाही. पण मी ओनियन कॅप्सिकम बनवते आहे, त्यामुळे हेच भाज्या घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व पिझ्झा हा छान डेकोरेट करून घ्यायचा आहे. आणि पिझ्झा चांगला डेकोरेट झाल्यानंतर यावर आपल्याला ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स दोन्ही घालून घ्यायचे आहेत. तुम्ही हे बेक झाल्यानंतर घातले तरी सुद्धा काही हरकत नाही, पण आपण हा पिझ्झा घरीच बनवत आहोत, त्यामुळे हे आधीच घालून घेतले तर काहीच हरकत नसते. पिझ्झा घरी बनवण्याचा हाच एक फायदा असतो की आपल्याला ज्या आवडत्या भाज्या असतात त्या आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकतो. आता ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घालून झाल्यानंतर यावर आपल्याला परत चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. खूप छान असा आपला पिझ्झा दिसत आहे आणि जसा दिसत आहे तसा खूप सुंदरही हा झालेला आहे पिझ्झा. आता मी ज्यावेळेस ही चीज स्प्रेड करत होती त्याआधीच मी कढई ही प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली होती, म्हणजे जेणेकरून ती चांगली सर्व बाजूने गरम होईल. तुम्ही बघू शकता आता ही जी कढई आहे ही चांगली प्रीहीट झालेली आहे. आता ज्यामध्ये आपण पिझ्झा तयार केला होता तो डायरेक्ट मी यामध्ये ठेवून घेणार आहे. व्हिडिओ हळूच ठेवायचा आहे, कारण जी कढई आहे ती सर्व बाजूने तापलेली आहे. आता यावर झाकण ठेवून फक्त 5च मिनिटं आपल्याला हा पिझ्झा यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर सर्व चीज हे विरघळलेलं आहे, चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा हा आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा हा पिझ्झा तयार झालेला आहे. जर तुमच्याकडे मॉझरेला चीज असेल तर हा पिझ्झा अजून चीजी होईल, त्यामुळे मॉझरेला चीज असेल तर नक्की घालून बघा. पिझ्झा हा खूप छान होतो. ओनियन कॅप्सिकम पिझ्झा खूप छान झालेला आहे. त्यानंतर दुसरा पिझ्झा मी बनवणार आहे तो आहे कॉर्न पिझ्झा. त्यासाठी मी इथं एक स्वीट कॉर्नचा जे बंच येतो त्याला सोलून घेतलेला आहे आणि उकळत्या पाण्यात त्याला मी बॉईल करून घेतलेला आहे. बॉईल करत असताना त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे. त्यानंतर चांगलं बॉईल झाल्यानंतर ते पूर्ण जे स्वीट कॉर्न आहे ते संपूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. आता दुसरा पिझ्झा बनवण्यासाठी परत पिझ्झा बेस आपल्याला लागणार आहे आणि स्टँडवर तो पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा आहे. जसं आपण पहिल्या पिझ्झाला केलं होतं, पिझ्झा पास्ता सॉस सोबतच मेयोनीज, रेड चिली सॉस आणि 1 चमचा टोमॅटो केचप आपल्याला घालायचं आहे. हे सर्व सॉस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर संपूर्ण बाजूने हे सर्व सॉस लावून झाल्यानंतर यावर परत आपल्याला चीज स्प्रेड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जितके आवडेल तितके स्वीट कॉर्न ह्या पिझ्झावर घालून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी खूप सारे स्वीट कॉर्न ह्या पिझ्झावर घातलेले आहेत. सर्व स्वीट कॉर्न घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स सुद्धा घालून घ्यायचे आहे. त्यानंतर परत याला वरतून चीजने कोट करून घ्यायचं आहे, म्हणजे चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. चीज स्प्रेड करत असतानाच मी कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली होती आणि हा पिझ्झा सुद्धा आपल्याला फक्त 5च मिनिटं हीट करून घ्यायचा आहे. 5 मिनिटाच्या वर जास्त नाही करायचा. जर तुम्ही तव्यावर करणार आहात तर 1 ते 2च मिनिटात हा पिझ्झा बनून तयार होतो, नाहीतर खालचा बेस हा जळून जातो. अगदी 5च मिनिटात हा स्वीट कॉर्न पिझ्झा जो आहे तो बनून तयार झालेला आहे आणि संपूर्ण चीज सुद्धा हे चांगलं मेल्ट झालेलं आहे.
तुम्ही बघू शकता खूप मस्त असा पिझ्झा हा तयार झालेला आहे। मग तुम्हाला आज मी दाखवलेल्या ह्या 2 पिझ्झाच्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या। जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने तुम्ही हे पिझ्झा कट करून घ्या, नाहीतर मग सुरीने सुद्धा कट केला तरी सुद्धा काही हरकत नसते। तुम्ही बघू शकता मी पिझ्झा कटरने आणि सुरीने दोन्हीने कट करून दाखवलेला आहे। पिझ्झाच्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सोबतच चॅनलवर नवीन असेल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। सोबतच तुमचे जे मित्रमैत्रीण नातेवाईक असतील, जे पिझ्झा लवर असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।